ही ज्वारी आहे, सगळी ज्वारी जी आहे घरची, ही ज्वारी जळून गेलेली. बाळाच्या डोळ्यामध्ये कलर गेला होता, लय रडलं बाळ रात्री. रडू लागलं? हो त्यामुळे झालं होतं का? हो, कलर मुळे. भैयाला समजत नाही ना, बाहेर लेकर कशाला घेऊन उभं राहायचं? कशाला तू बाहेर घेऊन उभं राहायचं त्याला? ते डीजे बघायसाठी थांबलो तुम्ही. डीजे पण त्याला घेऊन मग नाचला असतं ते मी असल्यावर बाहेर नेत नाही त्याला. पण शेतकऱ्याचं जीवन एवढं पण कठीण आहे, एवढं लक्षात ठेवा. गळ्याशी आलेला घास आहे ना, हा कधी जाईल सांगता येत नाही. चला तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वरूप कवलिंगे या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि कशा आहात तुम्ही? आय होप सगळे चांगलेच असतील. कालचं होळीचं कसं सण झाला, काय झालं ते तर तुम्ही आता मी टाकलेल्या व्हिडिओमध्येच आहेच. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की जरा काल काहीतरी वाईट घटना घडली. आणि ती वाईट घटना अशी झालेली आहे की ती शेतामध्ये जे आहे कुणीतरी आपला बांध पेटून दिलेला आहे. आणि तो बांध पेटून देऊन घरी गेलाय आणि काल कुणीही नव्हतं शेतामध्ये. तर मला सांगा यात चुकी कोणाची? जो पेटून गेलाय त्याचीच का जो शेतकरी आहे त्यांनी सण पण साजरा करायचा नाही? तर असं काही झालेलं आहे. आणि पूर्ण कणसाईची जी ज्वारी आहे 3 ते 4 क्विंटल ज्वारी झाली असती, ती ज्वारी पूर्ण डायरेक्टली जळून गेलेली. पेंड्या वगैरे सगळं चारा जो होता बैलांचा तो पण सळून गेलेला आहे आणि जी ज्वारी होती ती पण जळून गेलेली आहे. तर ठीक आहे, सगळे काल तर काय माहिती आहे का व्हिडिओ वगैरे करायचं होतं. आत्ता पण मी निघलोय, सगळेजण जरा टेन्शनमध्ये. कारण की जे पीक होतं त्याला पेरणी बसून त्याच्यानंतर त्याला त्याची काळजी घेणं, पाणी देणं त्याला थोडं, मग त्यानंतर तिला एवढं कष्ट करून कापणं, त्यानंतर बांधणं, ही सगळी प्रक्रिया. आणि नेमकं त्याला आता खुडून फक्त मशीनीतून काढून ज्वारी घरी आणायची होती. तर डायरेक्टली अचानक असं काहीतरी झालं. तर त्याला जाऊ दे, आता याला तर काही पर्याय नाहीये. कारण की काल शेतामध्ये कुणी नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आणि ज्याने कोणी पेटवलंय तो तर आता काही कोणालाच कळत नाही नेमकं कोणी काय केलं. तर कारण काल सणामुळे कोणीच आजूबाजूचे, जो एक जणच गेला होता तोच गेलेला होता, बाकी आजूबाजूला कोणी नव्हतं कोणी पेटवलं बघायला. तर जाऊ दे आता. तर मी निघलो होतो जालन्याला, पण म्हटलं चला थोडासा आज परत तुम्ही वाट बघसाल की व्हिडिओ का आला नाही, व्हिडिओ का आला नाही. सगळे काल टेन्शन मध्येच होते आणि तो व्हिडिओ तुम्हाला यामध्ये बघायला पण भेटेल. झोप आहे ना कर तुला? हा काय चालू आहे? ऑनलाईन करायचं मला. हा का? आणि त्याला कोण तुम्ही बळच झोपी घालून राहिले? ते झोप झाली नव्हती त्याची. हो का? बरं आहे ना, पप्पाला ताण देतो ना. अलार्म सुबह का अलार्म हो का? बिना सेट की हुई. चला का तू? निघायचंय मला आता. हो, काल कलर न लय आग झाली माझ्या चेहऱ्याची, भयंकर आग झाली. हा घासलं कसं नाही, ते कलर वेगळं होतं त्याच्यामुळे झालं. काय आवडलं स्वयंपाक? हो का? बाळ काय झालं रात्री? बाळाच्या डोळ्यामध्ये कलर गेला होता, लय रडलं बाळ रात्री. रडू लागलं? हो त्यामुळे झालं होतं का? हो, कलर मुळे. भैयाला समजत नाही ना, बाहेर लेकर कशाला घेऊन उभं राहायचं? काय भुसकून आले भैया? तुला कळायला पाहिजे ना, आज आता कोणी पण कलर फेकी नाही करण. त्याला सांगता येतं का किती आग होईली काय होईली? मग एक तर डोळा धुऊ देत नाही ते. रात्रभर परेशान केलं त्यांनी कलर. हो का? मला तो लाल कलर लावला तर एवढी आग झाली चेहऱ्याची, त्याच्या डोळ्यात गेला. आता सुक्का काय कोणता कलर असेल? आता हर्बल असा तर ठीक आहे, चांगला राहिला असता नाही का? त्याच्यामुळे झोपला तो. आणि सकाळी तो रडत होता. हो, त्याच्यामुळे डोळ्यामध्ये आग होत असेल ना त्याच्या. बापरे, अवघड आहे. नीट सांभाळता येत नाही तुम्हाला. चला, बरं नाही वाटलं त्याला तर घेऊन जा दवाखान्यामध्ये, ड्रॉप वगैरे काही देते. कशाला तू बाहेर घेऊन उभा राहत त्याला? डीजे बघायसाठी थांबलो तुम्ही. डीजे पण त्याला घेऊन
मग नाचला असतं ना तेवढं डुंग डुंग मी असल्यावर बाहेर नेत नाही त्याला. मग मी लय काळजी घेते बाळाची. डुंग डुंग नाचला असतं ना तेवढं. कसं डोंग डोंग यांना काही नाही समजत. हा डुंग यांना मजा ते वाटते. जास्तीच वाढा झाला असता मग यांना मजा वाटते. नाजूक आहे ते. OTPच नाही आलं काय ऍप्लिकेशन. अवघड आहे. काय चाललं तुमचं मला काही कळे नाही. एनसीडी ऑनलाईन कुटुंब सर्वेचं असतं. मम्मीचं लॉगिन करायचं ते हा ते ऑनलाईन. चालू केव्हा असेल झोपला मग रात्री. ए मोबाईल नंबर टाकला. तेव्हा लगेच झोपलं 10:30 वाजता. हो का. ए, नंतर बरोबर. रात्री परेशान करत होता. मोबाईल नंबर टाकला का? ही टोपी कोणाची आहे? सानू. सानू सानूची आहे का. फोटोशूटला आणली होती. फोटोशूटला हा, खूप छान होती. गायब आली हो. सकाळी नव्हती तिला चपात्या बरं. सकाळी गुळच दिला मी फक्त तिला. थांब बाय थांब थांब तुला देतो. हो द्या चपाती द्या. बर सकाळीच केलं मम्मी मी दर्शन. न चुकता रोज येते पण हा है ना. रोज 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 डेली हजेरी लावते ते रोज. सगळे विसरते पण ती नाही विसरत नाही का. रोज येते. डिलीट मारलं सगळं. हा थांब थांब येईल तुझं. काय तुम्ही ट्रेनिंग घ्यायची ना त्या ऍपची. मम्मीला ट्रेनिंग दिली होती. मम्मी सगळं विसरून गेली. पासवर्ड सुद्धा विसरली. आहे सगळं. ते एक दिवस चालणे केले बंद पडतात. हा बरोबर. बरं चला निघतोय मी आता. बाय बाय. मला निघायची वेळ झाली पण म्हणलं आज परत आपण व्हिडिओ नाही बनवला. आपलं काल ते जसं झालं सगळे झोपी गेले म्हणून म्हटलं आपली ज्वारी तर गेली पण परत म्हणतील की व्हिडिओ नाही आला तर काय झालं काही नाही. तेव्हा म्हटलं व्हिडिओ थोडासा शूट करा. भेटून दिलं काय सांगा नाही कोणी काय करणार. चल जाऊया. जे झालं त्याला काही पर्याय नाहीये. समजलं पण तर काय काय करणार आहे. काहीच करू शकत नाही. सगळंच झालं आजूबाजूचं मागचं गेली आता ज्वारीचं. जाऊ दे जाऊन द्या. चला. नव्हतं आपल्याला. चल होय पुढं आलं येते पुढं. तर मित्रांनो असं सगळं व्यवस्थित चालू होतं. आज धुलीवंदन तुम्हाला तर माहिती. तुम्ही ब्लॉग पण बघितला असेल. आणि अचानक कुठून तरी खबर येते आणि होतच नव्हतं असं काही होऊन जातं. तर बघा हे कोणीतरी काय केलंय माहिती का. इकडनं कोणी जाळत आलंय बांध. इकडनं आलंय का इकडनं आलंय असं काहीच माहिती नाहीये. आता सगळे आज सण असल्यामुळे घरी होते आणि त्यात तुम्ही बघताय का. तर हे बघा ही ज्वारी आहे. सगळी ज्वारी जी आहे घरची ही ज्वारी जळून गेलेली. आणि जो कोणी पेटवला असेल ना आता तो इथं सगळे आहे. सगळे आता शेजारी पाजारीच असणार आहे पण कोणी काहीच सांगत नाही कोणी पेटवलं म्हणून. आणि हे नुकसान बघा आता तुम्ही. पूर्ण आलेलं हाताशी आलेलं पूर्ण काढून टाकलेली ज्वारी फार पूर्ण हे झाली बघा. जळून गेली. बघा किती मोठं नुकसान आहे. आता 300 पेंडी होती आणि या 300 पेंडीला नाही म्हटलं तर 5 ते 6 गोण्या तरी झाल्या असत्या. आता ही जी ज्वारी आहे ना ही काढून खायच्या पण कामीची नाहीये कारण ही पूर्ण अशी करपलेली हे झालेली. ही ज्वारी कुठल्याही कामाची राहिलेली नाही. आता बघा आता काय करायचं यासाठी. कुणाला काय बोला. आपण एक दिवस इथं नाही राहिलोय. सगळे म्हणजे घरी राहिले. एक दिवस शेतामध्ये नाही तर हे असं काही कुठं झालेलं आहे. बरं झालं तिकडलं सोड. हे इकडं तरी आलं नाही. इकडे पण आलंय पण इकडं जे आहे थोड्याहून गेलेलं आहे. बघा असे मस्त कंस होते. चांगली ज्वारी आलेली होती आणि एवढं पाणी वगैरे सगळं देऊन व्यवस्थित आलेली होती. आता जे आहे ना जनावरांचा तो कडबा पण 300 कमी झालेला आहे. आणि जी ज्वारी होती घरी खाण्यासाठी आलेली ती पण गेलेली. इथं थोड्याहून गेलेलं आहे. हे बघा कंसाचं सगळं दळलंय. तर इथलं जरी ते वाचलंय ते तरी बरं झालंय पण तिकडलं आता नेमकं बोलायचं कोणाला. आता कुणालाही विचारलं शेजारी पाजारला तर ते म्हणताय आम्ही नाही केलंय. कोण सांगणार आहे. मग शेतकऱ्याने सण पण करायचे नाहीत का. शेतामध्येच बसून राहायचं का. एक दिवस पण एन्जॉय एक दिवस पण सुट्टी घेऊ शकत नाही का शेतकरी. बघा आता हे काय येतं. चला बघतो आता काय लागतोय का काही पता तर. आणि झालं पण काही तर कोणी काही भरपाई देणार नाहीये. पण शेतकऱ्याचं जीवन एवढं पण कठीण आहे एवढं लक्षात ठेवा. गळ्याशी आलेला घास आहे ना
हा कधी जाईल सांगता येत नाही. चला निघतोय मी. तर मी तर जातोय आता शॉपला. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटतो पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.